सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई चहा। हाँ अरे वहिनी वहिनी या श्यामल काकू ह्या कॅश वहिनी माझ्या मधल्या जाऊबाई। हॅलो सॉरी जस्ट नेलपेंट लावले मी एक्सक्यूज मी। आबा या श्यामल काकू काकू हे आमचे आबा म्हणजे माझे सासरे। आबा ह्यांना ना वर्गणी हवी आहे त्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी सो प्लीज बसा ना बसा बसा। नमस्कार नमस्कार मी श्यामल। मी विनायक विनायक रत्नपारखे। काय म्हणालात? विनायक रत्नपारखे ओळखलं मी तुम्हाला। तुम्हीच श्यामला पंचवाटकर का? झाली ना आपली भेट। या वयात तुम्ही लग्न करण्याची हिम्मत करताय वा क्या बात आहे। हे बघा थोडंसं गोंधळ होतोय। नाही 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 तुम्ही देणगी नाही दिली तरी चालेल कारण तुम्ही समाजापुढे एक एवढा मोठा आदर्श ठेवलाय। आपणच या समाजाला नीट करूया। मला अभिमान आहे तुमचा। हो आपलं लग्न आपण आपल्याला एक मिनिट तुम्हाला लग्न करायचंय का? एक मिनिट गोंधळ होतोय। त्या लग्न करायचं नाही म्हणत आहेत त्या माझ्या अभिनंदन करायला आलाय। तुमचं हो कशासाठी? मी लग्न करतोय। हे घ्या तुमची पर्स आणि अगं पण अगं बाहेर किती पाऊस आहे मी कशी जाऊ? रिक्षा आबा तुम्ही ठरवलंच आहे का लग्न करायचं? नाही रे बाबा। मग हा काय तमाशा चालला होता? ते अरे मला खूप बरं वाटत नाही मी जरा पडतो। हो हो बाबा तुम्ही आराम करा। पडा नंतर तुम्ही आधी इथे बसा। बसा इथे बसा इथे बसा। कोण होती बाई आणि काय आदर्श वगैरे काय घडवायला निघाला होता तिच्यासोबत? आबा तुम्हाला कळतंय का हो तुम्ही काय बोलताय काय वागताय? काही कळतंय तुम्हाला? तुम्हाला आठवतं लहानपणी एकदा मला बाबा या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता आठवतं ना? आबा पहिला नंबर होता माझा। पण आता जर मला कोणी ह्याच विषयावर निबंध लिहायला सांगितला तर मी स्वतःलाच 0 मार्क्स देईन। मला कळतच नाहीये तुमचं हे वागणं बोलणं लग्न काय हा विचार काय कुठून आला तुमच्या डोक्यात? अरे आबा तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर द्या। तुम्ही खरंच लग्न करणार आहात का? अरे मग ते बाई कोण आहे? हे सिरियसली चाललंय का मस्करी आहे? मी सगळ्या तुझ्या प्रश्नांची उत्तर देतो पण आता नाही। मी आता जरा पडतो मला जरा बरं वाटत नाही। आबा एक मिनिट तुम्ही इथेच बसा। तुम्ही आधी माझ्या प्रश्नांची उत्तर द्या आणि मग काय पडायचं ते पडा। अरे ऋषी काय हे बघ जरा त्यांची तब्येत खराब होती। आपण त्यांची तब्येत आम्ही तुमच्या तब्येती नाही तुम्ही आमच्या तब्येती खराब केल्या। मी आलोच जरा। आबा तुम्ही माझं ऐका। आबा तुम्ही असे जाऊ नका। आबा हे हनीमून पॅकेज? म्हणजे आता सगळं काही फिनिश। ते इथे कस हे बिजली आपण आलो नवीन शहरात नवीन घर। हे शहर तसं बरं आहे पण माणसं जरा विचित्रच वाटते तिथली। या 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 आबा झोपला? नाही ग बाळा तुम्हाला गुड नाईट म्हटल्याशिवाय कसा झोपीन? आबा आम्हाला झोप नाही येते म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो। आम्हाला गोष्ट सांगा ना आबा। बरं सांगतो बसा बसा या या बाळा बसा बसा। कुठली बरं गोष्ट सांगू तुम्हाला? तुम्हाला मी आज माझ्या आजीची गोष्ट सांगतो। माझी आजी मला खूप आवडायची। ती जेव्हा जेव्हा मला गोष्ट सांगायची ना तर तिच्या गोष्टीतल्या राजकुमाराचं नाव असायचं विनायक म्हणजे माझं नाव। कुठलीही गोष्ट बदलली तरी नाव एकच राजपुत्राचं विनायक। हा राजपुत्र विनायक उडत्या गालीच्यावर बसून यायचा।
स्फटिकांची माळ गळ्यात घातली की तो अदृश्य व्हायचा, गाणाऱ्या झाडांची लागवड करायचा आणि एक शिंगी राक्षसाशी लढून तो त्याच्या राजकन्येला सोडून आणायचा. मग आता कुठे आहे ती तुमची राजकन्या? बिजली, कसं आहे आपलं नवीन घर? छान आहे ना? हा, भाडं थोडं जास्त आहे पण आपल्याकडे दुसरं ऑप्शनही नाहीये ना. आणि आपण भरपूर मेहनत करू, डबल शिफ्ट मध्ये 1, 2, 3 शिफ्ट मध्ये काम करू, सकाळ दुपार संध्याकाळ. मग सहज भरू शकेन मी भाडं. बस तुझी साथ हवी आहे. आजोबा, काय आम्ही ज्यासाठी आलेलो ते सांगायचं विसरलोच. काय बरं? उद्या आमच्या शाळेत ग्रँड पॅरेंट्स डे आहे. म्हणजे उद्या सगळे आजी आजोबा येणार ना. पण तुम्ही सुद्धा याल ना? आम्ही तुमच्यासाठी एक छानसा डान्स पण करून दाखवू. किती आधी सगळं सांगायचं नाही. सिक्रेट आहे. सिक्रेट बोललो बघेने. चला चला झोपा तुम्ही, उद्या जायचंय ना शाळेत. जा पळा पळा पळा. बिजली, चालून चालून दमली असशील ना? आराम कर. मी खूप दमले. उद्या सकाळी आपल्याला एका नव्या शाळेत जायचं, नव्या कॉन्ट्रॅक्टसाठी. सो फ्रेश माइंड. गुड नाईट. असं काय बघताय तुम्ही? काय हे? हा, काय चाललंय तुझं? रोज 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 जेवण उरतंय. काय आहे काय हे? ह्याला पास्ता म्हणतात. काय पास्ता? 1 मिनिट. तुझ्या या पास्ताची माझा नाही वास्ता. हा, तुझ्या पास्तामुळे आम्ही काय खस्ता खायच्या? वहिनी काय बोलताय तुम्ही? हे बघ, तुला अगदी छान कळतंय मला काय बोलायचंय ते. रोज रोज तुझे हे फॉरेनचे डिशेस काय खातेस तू? हा, तुला काय वाटतं ग? पैसे काय तुझ्या मनी प्लांटला उगतात? पैसे मी माझे खर्च करते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? 1 मिनिट. प्रॉब्लेम मला आहेच, कारण तू स्वतःवरच नाही तुझ्या नवऱ्यावर, तुझ्या मुलावर असे अक्षता उधळल्यासारखे पैसे उधळतेस. हा, आम्ही आपला पांघरून बघून पाय अंथरायचे आणि तुम्ही आपल्या डबल बेडवरही लोळत राहायचं. छान. वहिनी, तुम्हाला काय वाटतं? मला काहीच माहित नाहीये. नाही नाही म्हणता देवांसाठी किती छोटे छोटे दागिने केलेत ना, ते कळलंय मला. पण मी कधी काय बोलले नाही. अगं ए, तू ना मांजर आहेस, मांजर. म्याव न करता सगळं सफाचट करून टाकतेस. हा, आपल्या घराचं एक वळण आहे, पण त्या वळणावर न जाता तू आपला भलताच रस्ता पकडतेस, तोही महागडा. मी महागड्या रस्त्याने जाईन ना तर हेलिकॉप्टरने जाईन. माझा नवरा कमवतो, त्याचे पैसे मी खर्च करते, त्यात प्रॉब्लेम काय? अगं बरोबर आहे, तुझा नवरा कमवतो, पण खर्च आपल्या घरच्या जॉईंट अकाउंट मधनं होतो, त्याचं काय? हा, आज ज्यूस काय नि चॉकलेट काय नि सॉस काय नसते. सॉसच आहेत हे आपले. आम्ही आपल्या साध्या साबणाने आंघोळ करतो आणि तुमचे काय ते बबल्स नि टबल्स. तुमची लाईफस्टाईल इतकी चीप आहे, त्याला मी काय करू? उसवलेले कपडे तुमच्या हाताने शिवता काय? ग्राहक पेठेमधून किंवा सेलमधून वस्तू आणता काय? पेस्ट संपली तर मागील बाजू कापतात आणि उरलेली पेस्ट त्याने दात घासतात. दादांची बनियान ती जुनी झाली म्हणून हातपुसणी करतात. कोल्ड्रिंक मधला सोडा उडून गेला म्हणून ते वॉश बेसिन धुण्यासाठी काढतात. नाहीतर काय, त्यात सोडा टाकतात आणि पाहुण्यांना देतात. ई टिपिकल मिडल क्लास. नाहीतरी ह्यांना काय कळणार आहे क्लासीपणा? ह्यांच्यासाठी क्लास म्हणजे अभ्यासाचा तास. मी कुणाशी बोलतेय, कुणाशी भांडतेय? मी आता सगळ्यांनाच सांगते, आबांशी मी जरा स्पष्टच बोलणार आहे. तुम्हाला हवी तेवढी वाटेल तेवढी लग्न करा, काही हरकत नाही, पण आम्हाला आमचा हिस्सा द्या आणि मोकळं करा. चल, आता सगळंच फिनिश. अगं जा ना जा, कोणी थांबवणार नाहीये तुला. हा, तू गेलीस तर बरंच होईल, खर्च आटोक्यात येतील आमचे. बहिणी प्लीज शांत व्हा. तुम्ही या घरच्या मोठ्या आहात ना. अगं हो ग बाई, आम्ही मोठे. जबाबदाऱ्या घ्यायची वेळ आली की आम्ही मोठे. हा, मान द्यायची वेळ आली की सगळे पुढे. मरायचं आम्ही, राबायचं आम्ही. पण हिस्से घ्यायची वेळ आली की सगळे येतात आपली धावत. लोणी खायला सगळ्यांनाच हवं असतं ना. मला असं नव्हतं म्हणायचं. मला एवढंच म्हणायचं होतं की ह्या घरात सर्वात आधी तुम्ही आलाय ना लग्न होऊन. तेच मी आले ना आधी, आणि या घरातून सगळ्यात आधी जाणार मीच, तेही माझा वाटा घेऊन. नाही, माझा वाटाच कशाला घेऊन जाऊ, सगळंच हवंय मला. हा, मोठे आहोत ना आम्ही. आबांना सांगणार आहे मी,
सगळं द्या माझ्या नावावर करून, म्हणजे आमच्या नावावर करून. का हो बहिणी काय बोलता? ए गप्पा, तू माझी सासू नाहीयेस उपदेश द्यायला मला. लहान आहेस वयाने आणि अधिकाराने सुद्धा. लहानांसारखं राहायचं आणि लहानांसारखं वागायचं. उगाच माझी सासू व्हायला जाऊ नकोस, कळलं? आली मोठी. खरंच वयाने अधिकाराने लहान आहे मी. मला कसं बोलता येईल, पण मला बघवतही नाही हे सगळं. बरोबर बोललात तुम्ही वहिनी, मी तुमची सासू नाहीये. पण जर तुमची सासू असती ना, घर काय असतं, समजुतीने एकत्र राहणं काय असतं हे शिकवलं असतं. आता या घराला कोणी वाचवू शकेल असं वाटत नाहीये मला. आणि कॅश प्रत्येक वेळेला शेवट हा भांडणानेच व्हायला हवाय का? मग हे वहिनीला सांगून बघ ना, जा. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपले खर्च हे इतरांपेक्षा जरा जास्त आहेत. मग हे मान्य करायला प्रॉब्लेम काय आपल्याला? हे बघ अभिलाषा, तू जर असंच वागत राहिलीस ना तर या घरात कुणीही सुखी होणार नाही ग. हो का? का सगळ्यांचा सुखाचा मक्ता मीच घेतलाय, सगळ्यांची जबाबदारी मीच घ्यायची. माझी स्वप्न बघण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि मी ते बघणारच. ओके, फक्त इतकं हमरी तुमरीवर यायचं? हमरी तुमरीवरती मी आले नव्हते, त्या आल्या होत्या. मी आज पहिल्यांदा कुणाला तरी काहीतरी बोलले आणि मला तेच बरोबर वाटतं. मी तसंच वागणार. मला काहीही ऐकायचं नाही. उशिरा का होईना अक्कल तरी आली मला. उशिरा आलेलं शहाणपण हे मागाहून येणाऱ्या अक्कलदाढे इतकंच त्रासदायक ठरतं. अगं शिंग फुटली आहे त्यांना, शिंग. ढुशा मारतायत आपल्याला, एकदा मागून एकदा पुढून. आणि तू यांना एकत्र ठेवायचं म्हणतेस. काय चाललंय काय तुझं? उलट्या काळजाची माणसं आहेत ही. भावना नाही आहेत त्यांना. माझ्याबद्दल धाक नाही, तुझा आदर नाही. बरोबर, अगदी बरोबर बोललात आबा. नाही, ही लोक नाही ऐकणार आपलं. पण त्यांचं नक्कीच ऐकतील, ज्यांचं धाक पण आहे आणि आदर सुद्धा. म्हणजे त्यांचं काय चुकलंय काय बरोबर आहे हे सांगायचा मला काहीच अधिकार नाहीये. पण ज्यांचा हा अधिकार असतो त्या जर रस्त्यानं, तर बरोबर दोघींना सरळ केलं असतं. ए बाळा, अगं काय बडबडतेस तू? कोणाचा धाक, कोणाचा अधिकार? सासूबाईंचा. ती आता नाहीये ना, गेली. मी काहीच करू शकत नाही. नाही आबा, मी त्यांच्याबद्दल नाही, मी नव्या सासूबाईंबद्दल बोलते. आबा माझं ऐका ना. मला जर सासूबाई असत्या तर या दोन्ही वहिनींना आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळताच आलं नसतं. सासूबाईंनी बरोबर सरळ केलं असतं त्यांना. आबा, मला काय वाटतं माहितीये, तुमचं खरंच लग्न करून द्यावं आणि या घरात सासूबाई आणाव्यात. टीव्ही, मायक्रोवेव्ह, फ्रीज, तसंच सासू आणणं इतकं सोपं आहे का? गंमत आहे का ती? आबा नाही, विचार करा ना. त्या दोघी फक्त घाबरतायत, पण त्यांना हे माहिती नाही की कुणाला घाबरायचंय. आपण दाखवून देऊ ना कुणाला घाबरायचंय. कशी आयडिया? आपण नंतर बोलू ना. चला. आबा प्लीज माझं ऐका ना. आबा हे बघा, ह्याच्यावर एकदा विचार करून बघा. मला खूप झोप येते आता. आबा हा पर्याय बघा, अतिशय उत्तम आहे. आबा माझ्यासाठी एकदा विचार करा प्लीज. नको, विचार करून करून मी आणखीन म्हातारा होईन. आता मला अजिबात विचार करा. नका करू आता विचार, कारण विचार करायची वेळ आता केव्हाच निघून गेली. आबा अहो, काय करताय तुम्ही?
ज्याला त्याला अगदी प्रत्येकाला माहित झाले आपल्या घराबद्दल. आज बँकेत काय झालं माहितीये? मी बँकेत कामासाठी गेलो होतो तेव्हा वॉचमन पासून एजीएम पर्यंत प्रत्येक जण माझ्याकडे असं पाहत होता जसं काही जमिनीवर डायनोसॉर परत जन्माला आलेत आणि मी त्यांचं पिल्लू आहे. मी रिक्वेस्ट करतो आबा, तुम्ही प्लीज ही नाटकं थांबवा आता प्लीज. अरे तेच समजवतोय मी मीराला, पण तिला पटेल. एक मिनिट हा आबा, तुम्ही काय म्हणालात? तुम्ही मीराला समजवतोय म्हणजे मीरा हे आबा तुला काय समजवत आहे? एक मिनिट, मी सांगते. तू मला जे बोलत होतास ना तेच मी आबांना समजावत होते. आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे. करू देत ना लग्न. नाही, आपण सगळ्यांच्याच मताचा आदर करूया ग, पण आपल्या मताचा, आपल्या डिसिजनचा कोण आदर करणार? आता मी खाली गेलो होतो विघ्नेश दादा आणि प्रथमेश दादांना समजवायला. मग काय झालं? त्यांच्या बायकांपुढे त्यांची तोंड शिवलेली असतात, काय बोलणार आहेत ते? बघ आबा, पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही असे का वागतायत? प्लीज नका करू ही नाटकं प्लीज. नाही, मी हेच मीराला समजवत होतो की असं नको वागूस ना तू, नाही का? नाही, मी समजवत होते त्यांना की ते मला म्हणत होते की तुला समजवायला. बापरे, हे कोण कुणाला काय कशासाठी कसं समजवताय ना मला काही समजत नाही. अगं मीरा, नीट बोला प्लीज. ऍक्च्युली आबा आहेत ना, लग्नाचा निर्णय मागे नाही घेऊ शकत कारण त्या बिचाऱ्या बाईंना त्यांनी असं प्रॉमिस केलंय की मी तुझ्याशीच लग्न करेन. हो ना आबा? एकदा दिलेलं प्रॉमिस आबा कधी मागे घेतात का? तसं डिच करतात का कुणाला? हो ना आबा? अच्छा, म्हणजे आबा तुम्ही त्या बाईंना डिच करू शकत नाहीत पण आम्हाला करू शकता, हो ना? ठीक आहे, इथून पुढे आता जे काही करायचं ना ते मी करेन. मला आत्ताच्या आत्ता त्या बाईचं संपूर्ण नाव, तिचा पत्ता, तिची सगळी माहिती मला आत्ता हवी आहे. कुठल्या बाईचं? कुठल्या बाईचं काय विचारताय आबा? जिच्याशी तुम्ही लग्न करायला निघालात ना त्या बाईचं विचारतोय मी. कुठे राहते ती बाई? मी तुम्हाला विचारतोय, सांगा. गप्प का आहात तुम्ही? आबा सांगा ना त्याला. तुम्ही त्यांना घेऊन येणार आहात ना? मी काय? हो, सगळ्यांना भेटवायला. नाही आबा, तुम्ही असं नाही केलं ना तर जास्त बरं होईल. आबा, त्या बाईंना काय सांगायचंय हा तुमचा प्रश्न आहे आणि तो तुमचा तुम्हीच सोडवायचा आहे. आबा, त्या दोन्ही महिन्यांना जर माझं ऐकायचंच नसेल, त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या ना. तुम्ही, मी आणि मीरा आपण एकत्र राहू. आबा, तुमची कुठलीही गैरसोय होणार नाही, बिलीव्ह मी. पण प्लीज हे लग्नाचं खूळ डोक्यातनं काढून टाका प्लीज. आणि जर तुम्ही असं केलं नाहीत तर माझ्या एवढं कुणीच वाईट नसेल. आणि मी हे सिरियसली बोलतोय. ऋषी, ऐकलंस ना प्रथमेश आणि विघ्नेश बद्दल काय म्हणाला ते? त्यांची तोंड त्यांच्या बायकांसमोर शिवल्यासारखी झाली आहेत. हेल्पलेस आहेत दोघं, हेल्पलेस. असतील हो, पण आपण नाही होत ना हेल्पलेस. म्हणजे काय करणार आहेस तू आता? काहीही. आपलं हे घर, आपली ही फॅमिली वाचवण्यासाठी मला जे काही करता येईल ना आबा, मी ते सगळं करेन. आबा, यात माझा काही स्वार्थ नाहीये. तुमच्या लक्षात येते ना हे सगळं? हो ग बाळा. मला फक्त एवढंच हवंय की सगळ्यांना एकत्र राहण्याची किंमत कळली पाहिजे. एकत्र राहण्यात काय सुख असतं एवढंच मला त्यांना जाणवून द्यायचंय आबा. आणि यासाठी मला खरोखर सासू आणावी लागली ना तरीही चालेल. सासूबाई